नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण काही उपयोगी किचन टिप्स पाहणार आहोत। तर आता आपण टिपला सुरुवात करूया। तर माझी पहिली टिप आहे, पोळी मऊसर होण्यासाठी त्यामध्ये 1 चमचा कोमट दूध टाकावे, त्यामुळे पोळी ही बराच वेळ मऊसर राहते। आता आपण बघूया दुसरी टिप। आता दुसरी टिप आहे, साबुदाणा भिजवताना त्यामधील सर्व पाणी काढून टाकावे आणि थोडेसे ताक घालून ते साबुदाणा भिजवला तर साबुदाणाही छान भिजतो आणि खिचडीलाही छान टेस्ट येते। आता बघूया तिसरी टिप। आता तिसरी टिप आहे बटाट्याची भरीत। बटाट्याची भरीत करताना त्यामध्ये आलं, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर हे सर्व वाटून टाकावे आणि त्यानंतर त्याला कढीपत्त्याची खमंग अशी फोडणी द्यावी। भरीत अगदी टेस्टी लागते। आता बघूया आपण चौथी टिप। चौथी टिप आहे, पालकाच्या भाजीमध्ये थोडासा शेपू किंवा लिंबू टाकावे, त्यामुळे शेपू आणि लिंबू टाकावे, त्यामुळे पालकाचा आणि शेपूच्या दोन्ही भाज्यांचा उग्र वास कमी होतो आणि आपल्याला त्या भाज्यांमधून लिंबामुळे जीवनसत्वसुद्धा मिळतात। आता बघूया आपण पाचवी टिप। पाचवी टिप आहे, फिश करी बनवताना त्यामध्ये नारळाऐवजी नारळाचे दूध घातले तर करी छान होते। तसेच फिश करीमध्ये 2 ते 3 त्रिफळा टाकले तर टेस्ट आणखीनच वाढते। आता बघूया आपण 6वी टिप। आता 6वी टिप आहे, नारळाच्या वड्या करताना आयत्या वेळेला आपल्याला खवा मिळाला नाही तर त्याऐवजी दुधाची पावडर घाला, छान चव येते। आता बघूया आपण 7वी टिप। आता 7वी टिप आहे, कोथिंबीर अगदी ताजी राहण्यासाठी ती स्वच्छ धुवून सुकवून नंतर एका कॉटन कपड्यामध्ये गुंडाळून ती डब्यामध्ये ठेवावी। कोथिंबीर बिलकुलही काळी पडत नाही आणि अगदी हिरवी राहते। आता बघूया आपण 8वी टिप। आता 8वी टिप आहे की वांग्याची भरीत करताना त्यामध्ये आलं, हिरवी मिरची, लसूण हे ठेचून फोडणीत घालावे, त्यामुळे भरताला छान टेस्ट येते आणि सगळ्यात शेवटी कच्चा कांदा त्यावर टाकावा, त्यामुळे भरताची टेस्ट अजून वाढते। आता बघूया आपण 9वी टिप। आता 9वी टिप आहे की उपीट अजून टेस्टी होण्यासाठी पाण्याला उकळी आली की त्यामध्ये थोडे आले, 3-4 लसणाच्या पाकळ्या, पाव चमचा जिरे हे खलबत्त्यामध्ये कुटून किंवा मिक्सरमध्ये एकच गरका देऊन टाकावे आणि अर्धा टोमॅटोच्या फोडी घालाव्यात, त्यामुळे उपीटची चव अजून छान होते। आता बघूया 10वी टिप। आता 10वी टिप आहे, आपण सांबार बनवताना डाळ शिजवतो। डाळ शिजवताना त्यामध्ये सालीसह लाल भोपळा, म्हणजे लाल भोपळ्याची साल काढायची नाही, सालीसह तो भोपळा किसून टाकायचा, त्यामुळे सांबारची चव छान येते आणि सांबारला दाटसरपणा पण येतो। आता लाल भोपळा हे मुलं खायचा कंटाळा करतात, कारण त्याची टेस्ट अशी गोडसर असते, म्हणून सांबारमधून किसून जर टाकला आणि मुलं काय करतात, तो भोपळा सांबारमधून बाजूला काढून टाकतात आणि मग त्यामुळे काय होतं, आपण भोपळा जर किसून टाकला तर तो भोपळा मुलांच्या पोटात पण जातो आणि मुलांना त्यापासून जीवनसत्वे पण मिळतात आणि सांबारला पण छान टेस्ट येते। आता बघूया 11वी टिप। 11वी टिप आहे, शेवयाची खीर बनवताना शेवया भाजताना त्यामध्ये 1 चमचा तांदळाचे पीठ आणि 1 चमचा बेसन पीठ हे तुपावर लालसर भाजावे आणि ते त्या शेवयाच्या खिरीमध्ये टाकावे, त्यामुळे शेवयाची टेस्ट ही छान लागते आणि रंगही छान येतो। आता बघूया 12वी टिप। 12वी टिप आहे, नारळाच्या वड्या बनवताना साखर आणि खोबरं मिक्स न करता अगोदर साखर आणि पाणी मिक्स करून साखरेचा पक्का पाक करून घ्यावा आणि नंतर त्यामध्ये 1 चमचा तूप टाकावे आणि नंतर त्यामध्ये खोबरं घालून नंतर ते परतून घ्यावे, त्यामुळे वड्या अगदी खुसखुशीत आणि पांढऱ्या शुभ्र होतात। आता बघूया आपण 13वी टिप। आता 13वी टिप आहे, शेवग्याच्या शेंगा कुकरमध्ये उकडत ठेवताना शेंगा अगोदर धुवून त्याच्या शिरा काढून घ्याव्यात आणि नंतर त्याला थोडे मीठ चोळावे आणि शेंगा शिजवताना त्यामध्ये गुळाचा खडा टाकावा। मिठामुळे शेंगांची टेस्टही छान येते आणि गूळ टाकल्यामुळे शेंगा फुटतही नाही, अगदी छान उकडले जातात।
आता बघूया 14वी टीप. आता 14वी टीप आहे तंदुरी चिकन करताना त्यात छोट्या आकाराचे आणि कमी वजनाचे चिकन वापरले तर पटकन चिकन शिजले जाते. आता बघूया 15वी टिप्स. 15वी टीप आहे ओल्या चटणीतला रंग हिरवागार हवा असल्यास वाटण करताना त्यामध्ये 1-2 पालकाची पाने आणि चवीनुसार कोथिंबीर घातल्यास रंग हिरवागार दिसतो आणि चवही छान येते. आता बघूया आपण 16वी टीप. आता 16वी टीप आहे उकडीचे मोदक करण्यासाठी पहिल्यांदा तांदूळ धुवून वाळवून मग दळून आणावे. त्यामुळे उकड छान होते आणि गुठळ्या पण होत नाही. आता बघूया 17वी टीप. 17वी टीप आहे पावसाळ्यामध्ये मसाले खराब होण्यापासून वाचवण्यासाठी मसाले काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. आता बघूया 18वी टीप. 18वी टीप आहे मुगाच्या डाळीची खिचडी करताना सालीची डाळ वापरल्यावर खिचडीला टेस्ट अगदी छान येते आणि अजून खिचडी पौष्टिक होते कारण सालीमध्ये भरपूर प्रोटीन असतात. आता बघूया आपण 19वी टीप. आळूची भाजी करताना घशाला खाज येते व ती येऊ नये म्हणून आळूमध्ये थोडीशी आंबट चुक्याची भाजी टाकावी आणि त्यामुळे आळूचा खाजरेपणा कमी होतो आणि चवही छान येते. आता बघूया आपण 20वी टीप. आता 20वी टीप आहे भेंडीची भाजी करताना भेंडी धुतल्यानंतर एकदम कोरडी करून घ्यावी आणि नंतर ती कट करावी आणि भाजी करताना फोडणी दिल्यानंतर गॅसची फ्लेम ही फुल ठेवावी आणि थोडीशी परतून झाल्यानंतर फ्लेम बारीक करावी. त्यामुळे भाजी चिकट होत नाही आणि भाजीची फ्लेम फुल ठेवल्यामुळे त्यामध्ये लिंबू वगैरे टाकायची काहीही गरज पडत नाही कारण भेंडी एकदम कोरडी होते आणि त्याचा चिकटपणा जातो. आता बघूया आपण 21वी टीप. 21वी टीप आहे वडे बनवताना बॅटरमध्ये 1 चमचा रवा टाका. त्यामुळे दही वडे हे अगदी मऊ आणि स्पंजी होतात. दही वडे. आता बघूया आपलं 22वी टीप. 22वी टीप आहे कॉफी बनवताना त्यामध्ये थोडेसे जायफळ आणि थोडी दालचिनी पावडर टाकल्यास कॉफीची टेस्ट अगदी वाढते आणि दालचिनीमुळे शरीरातील शुगरसुद्धा कमी होते. आता बघूया आपण 23वी टीप. 23वी टीप आहे की भात मोकळा होण्यासाठी नेहमी जुना तांदूळ वापरावा आणि त्यामध्ये शिजवताना 1 चमचा तेल टाकावे आणि थोडेसे मीठ टाकावे. त्यामुळे तांदूळ अगदी मोकळा होतो. आता आहे 24वी टीप. 24वी टीप आहे पुरण करताना पुरण शिजल्यानंतर त्यामध्ये थोडेसे वेलची आणि जायफळाची पावडर टाका. त्यामुळे पुरणाला छान चव येते. आता 25वी टीप. 25वी टीप आहे कडधान्य लवकर शिजवण्यासाठी त्यामध्ये थोडंसं तेल आणि हळद टाकावी आणि थोडा दालचिनीचा तुकडा आणि 1 तेजपान टाकल्यानंतर चवही छान येते. तेल आणि हळद याच्यामुळं पटकन शिजतात आणि दालचिनी आणि तेजपानमुळे त्याला चव छान येते. आता आपली 29वी टीप आहे कोणत्याही प्रकारचे सूप चवदार होण्यासाठी त्यामध्ये थोडी मिरेपूड आणि 2 चमचे साजूक तूप टाकल्यास हॉटेलसारखी चव सूपाला येते. आता बघूया आपण 30वी टीप. 30वी टीप आहे लिंबाचं लोणचं पटकन मुरण्यासाठी लिंबू अगोदर थोडे गरम पाण्यात भिजत ठेवावे आणि नंतर स्वच्छ पुसून त्याचे लोणचे घालावे. त्यामुळे लोणचे हे पटकन मुरले जाते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला मी आता या ज्या टिप्स सांगितल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या? या टिप्स जर तुम्हाला आवडल्या तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. आवडल्यास कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.